फिजिक्स 3 प्रश्न, केमिस्ट्री 3 प्रश्न, झूलॉजी 3 प्रश्न, बॉटनी 3 प्रश्न, रिमोट सेन्सिंग वरती मला वाटतं 2 प्रश्न आलेले आहेत, सॉरी 3च आलेले आहेत, रिमोट सेन्सिंग वरती पण 3, ICT वरती 4 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 3-3चाच पाढ आहे. 100 प्रश्नांची विभागणी आपल्याला याच्यामध्ये करायची आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, लिहून घ्या काही गोष्टी. हे जर प्रिंट नसेल तुमच्याकडे केलेलं तर हे प्रिंट करू शकता तुम्ही, 100% प्रिंट करावंच लागतं ते. आता महत्वाचा मुद्दा आहे की हे जर पॉईंट तर 9च आहे त्याच्यामध्ये, म्हणजे सलग असे पॉईंट सिलेबसमध्ये 9 दिलेत, पण मी त्याला 16 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. 16 वाटलं तर असे लिहून घ्या, एक पेज घ्या कोरा असं, त्याच्यावरती 16 लाईन्स लिहा. पहिली लाईन ही लिहा, सामान्य बुद्धिमापन चाचणी आणि आकलन याच्यावरती 10 प्रश्न आलेले आहेत. तुम्ही म्हणताल पेपरमध्ये तर 22 प्रश्न आहेत, थांबा, गडबड करू नका. इथे तुम्ही 10 लिहा. हे 2023चा आपण पेपर बघतो आहोत, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे, कळलं पाहिजे. 2023 नुसार नंतर जे पेपर होतील पुढे आपण त्याच्यावरती व्हिडिओ किंवा तुम्ही या पद्धतीने त्याचं अनालिसिस करू शकता. 10 प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. चालू घडामोडीवरती 10 प्रश्न आलेले आहेत. झालं, 10 प्रश्न झालेत. पण इथे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे तर कळलं आम्हाला 10 प्रश्न आहेत, इथं 3 नंबरचा जो बापूसाहेब बसले तिथं अंकगणित आणि सांख्यिकी याच्यावरती 12 प्रश्न आलेत. म्हणजे नंबर 1चं सामान्य बुद्धिमापन व आकलन 1 आणि 3 नंबरचं अंकगणित आणि सांख्यिकी या दोघांना मिळून 22 प्रश्न आलेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथंच विजय आहे, विन विन सिच्युएशन इथंच आहे. ज्याचं अंकगणित बुद्धिमत्ता किंवा सांख्यिकी हे वीक असेल, आता हे याच्यातले टॉपिक वगैरे तुम्ही हे 22 प्रश्न बघा, ते लिहून काढा. म्हणजे त्याच्यात समजा सिलोलिझम असेल, कॅलेंडर असेल, वेगवेगळे अजून जे काही टॉपिक असतील त्याची लिस्ट तुम्ही काढायची आहे. म्हणजे 22 प्रश्न सॉल्व्ह करा. युट्यूबला भरपूर युट्यूब चॅनल भेटतील, व्हिडिओ मिळतील, त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यात मिळेल, मार्केटमध्ये पुस्तक आहे त्याच्यात मिळेल. क्लिअर झालं. आता हा पहिला विषय आपण घेतलाय, त्याला 10 प्रश्न आलेत. चालू घडामोडी हा दुसरा विषय घेतलाय, त्याच्यावरती 20 प्रश्न आलेत. तिसरा आलाय अंकगणित आणि सांख्यिकी, याला तिसरा विषय आपण केलाय, 3 झाले. चौथा आहे माहितीचा अधिकार, याच्यावरती 2 प्रश्न आलेत. आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, याला पण मी अजून एक डिवाइड केलंय, त्याला 2 प्रश्न आलेत. त्याला म्हणजे याला विषयच म्हणले, याला एक विषय म्हणले मी, याला एक विषय म्हणले. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 आणि 5 ह्याच याच्यात 5 विषय मी केलेले आहेत. एकदा परत मोडतो आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला स्पष्टपणे लिहून घ्या. युट्यूबला हा व्हिडिओ आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. ह्याच्यावरती 10 प्रश्न, चालू घडामोडीवरती 10 प्रश्न, अंकगणित आणि सांख्यिकीवरती 12 प्रश्न, या माहितीच्या अधिकारावरती 2 प्रश्न आणि याच्यावरती 2 प्रश्न, हे दोन्ही मिळून याला 4 प्रश्न असं करू शकता. हे वाटलं तर स्क्रीनशॉट घ्यायचा, मी बाजूला सरकतो. स्क्रीनशॉट घ्या. 10 प्रश्न, 12 प्रश्न, 4 प्रश्न, हे 2 इकडे आणि 2 इकडे. समजलंय का? समजलंय. 5 विषय इथे झाले. चला पुढे जाऊयात आपण. आता याचा काय फायदा आहे? याचा फायदा तुम्हाला मी शेवटी सांगतो, थांबा. हे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला कळतं कुठे फोकस करायचं. भारतीय राज्यघटना वगैरे आहे याच्यावरती 15 प्रश्न आलेत. आधुनिक भारताचा इतिहास याच्यावरती 10 प्रश्न आलेत. भूगोलमध्ये भूगोल आणि पर्यावरण याला आहे, हे वाटलं तर लिहून घ्या. आता हे बघा, हे 15 प्रश्न आलेत ना, तर हे 15 प्रश्न तुम्ही नीट बघायचे. म्हणजे पॉलिटीचे 15 प्रश्न बघून तुम्हाला कळतं की बुवा याच्यामध्ये या भारतीय राज्य घटनेमध्ये किंवा जे काही सिलेबस दिलाय त्याच्यामध्ये कुठल्या पॉईंटवरती प्रश्न आलाय, मग ते पॉईंट आधी करायचे, मग बाकीचे पण करायचे, पण आधी कुठल्या पॉईंटवरती 15 पॉईंटवरती प्रश्न आलाय ते आपण कळतं. कसा प्रश्न आलाय, कशा रीतीनं प्रश्न आलाय, कुठे चुकवलंय हे तुम्हाला कळतं सोप्या पद्धतीनं. हे झालं क्लिअर. याच्यावरती 15 प्रश्न पॉलिटीवरती. ओके, चला पॉलिटी 15 प्रश्न. ओके, भारतीय राज्यघटना 15 प्रश्न, इतिहास 10 प्रश्न. मेन मुद्दा आहे. आता इकडे बघा, हे जे आहे भूगोल आणि पर्यावरण हा विषय महत्वाचा आहे. भूगोल आणि पर्यावरण याला मिळून जवळपास 9 ते 10 प्रश्न विचारलेले आहेत. 9 ते 10 म्हणजे दोन्ही मिळून कॉम्बो, याला मोडूनच टाकतो वाटलं मी. याला 10 प्रश्न धरून चला. पर्यावरण याला मी वेगळा विषय मानलाय, त्याच्यावरती 4 प्रश्न आलेत आणि याच्यावरती 5 प्रश्न आले. एक जो प्रश्न आहे जो भूगोल आणि पर्यावरण मध्येच आहे, पण तो इकॉनॉमिक्स मध्ये पण विचारला जाऊ शकतो. सेट ए मध्ये क्वेश्चन नंबर 87 आहे एसडीजी बाबत. तो तुम्ही एक पर्यावरण मध्ये पकडा, नाही तर इकॉनॉमिक्स मध्ये पकडा. सहसा राऊंड फिगर 10 प्रश्न धरून चला, 5-5 असं धरून चला, म्हणजे विषय क्लोज होऊन जातो. याच्यात 5-5 प्रश्न विचारले. आता मेन मुद्दा आहे, हे तर तुम्ही लिहूनच घेतला असेल. आता मेन मुद्दा आहे इथं जे आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान याची विभागणी कशी आहे. याची विभागणी काय? फिजिक्स 3 प्रश्न, केमिस्ट्री 3 प्रश्न, झूलॉजी 3 प्रश्न, बॉटनी 3 प्रश्न, रिमोट सेन्सिंग वरती मला वाटतं 2 प्रश्न आलेले आहेत, सॉरी 3च आलेले आहेत. रिमोट सेन्सिंग वरती पण 3, ICT वरती 4 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 3-3चाच पाढ आहे. बघा, हे 3 3 9, 9 3 12, 12 4 16, 16 आणि 6 22 प्रश्न. हे 3 ते 5 3 15 4 19 प्रश्न. हे 3 3 9, 9 4 13 आणि 4 19.
19 प्रश्न जवळपास याच्यात विचारलेत. 5 3 15 4 19 प्रश्न. कळलंय? हे कळलं पाहिजे. मग हे केमिस्ट्रीचे टॉपिक बघा, त्याच्यातून तुम्हाला कळून जाईल. फिजिक्सचे टॉपिक बघा, झुलॉजीचे टॉपिक बघा, बॉटनीचे टॉपिक बघा, तुम्हाला लगेच कळून जाईल. कळलंय? समजलंय? याला पण मी एक चॅप्टर मानलेला आहे, याला विषय मानलेला आहे, याला एक विषय, याला एक विषय, याला एक विषय, याला त्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 16 विषय मी त्याचे केलेले आहे. चला, हे क्लिअर झालंय तुम्हाला? त्याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर लिहून घ्या. 19 प्रश्न जवळपास. चला, क्लिअर? आता महत्वाचा मुद्दा आहे. ओके, चल. आता हे जे आहे याच्यावरती जवळपास 10 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे भरपूर जे पहिल्यांदा मुख्य परीक्षा देत होते त्यांना भीती वाटली होती की इथं किती येतील प्रश्न, तर 10 प्रश्न आलेले आहेत. याच्यामध्ये एक 87वा सेट ए मधला मेन्सच्या एसडीजी बाबत प्रश्न विचारला, किंवा एसडीजीच आहे वाटतं, हो एसडीजीच आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे याला 11 म्हणू शकता तुम्ही. 10 ते 11 प्रश्न विचारले आहेत. 16 विषय मी त्याच्यामध्ये केलेले आहेत. 16 विषयाचं विभागणी मी केलेली आहे. याच्यात पूर्ण सिलेबस आहे. आता याच्यात पण हे 10 जे प्रश्न विचारलेत त्याची लिस्ट करा. तुमच्या इथे एसडीजी आहे. ग्रुप सीला मला वाटतं एमडीजी वरती प्रश्न विचारला होता. ग्रुप सी एमडीजी म्हणजे बघा, दोन्ही पेपरचं अनालिसिस आपल्याला या पद्धतीने करायचं. मग प्रत्येक प्रश्न तुम्ही बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पूर्ण ज्या टॉपिकवरती उद्योग असेल, लघु उद्योगावरती प्रश्न आहे. मग लघु उद्योगाचा काय काय फायदा आहे ते विचारले त्यांनी. म्हणजे इथं उद्योग व सेवा क्षेत्र विचारलंय, सोपे प्रश्न विचारलेत, काही अवघड पण प्रश्न विचारलेत. तुम्हाला हे 10 प्रश्न सांगतील की 11 प्रश्न सांगतील, की इतर पुढे येणारा जे फिजिक्सला, केमिस्ट्रीला या पर्यावरणमध्ये टॉपिक तुम्हाला कळेल की नाही या टॉपिकवरती प्रश्न आहे, साऊंड टॉपिकवरती प्रश्न आहे, लाईट टॉपिकवरती प्रश्न आहे, तुम्हाला कळून जाईल. त्या पद्धतीने आपण डीपमध्ये नंतर जायचं आहे. म्हणजे आपल्याला एकदा टॉपिक कळेल आणि नंतर काही गोष्टी आपल्याला कळतील की नाही गडे आपल्याला या पद्धतीने आपल्याला डीपमध्ये जायचं आहे. समजते मला काय सांगायचं? याची डिस्ट्रीब्युशन तुम्ही लिहून घ्या. परत वाटलं तर एकदा व्हिडिओ बघा. युट्यूबला ज्या स्लॅपला हा व्हिडिओ जाणार आहे, ॲपमधल्या व्हिडिओ त्यांना स्क्रीनशॉट निघत नाही, तर इकडे युट्यूबला बघा आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, नक्कीच तुमचे जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते. आणि ग्रुप सीच्या पेपरचं असंच अनालिसिस करा, हा सिलेबस प्रिंट करा. आणि पेपर फर्स्ट जो आहे मराठी आणि इंग्रजी याचं देखील तुम्ही असंच करा की मराठीचे 50 प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आलेत, इंग्रजीचे 50 प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आलेत, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना मुख्य परीक्षेचा जर अप्रोच आपल्याला माहित असेल की नाही मला फिजिक्स पूर्व परीक्षेला आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे, मी चांगल्या पद्धतीने मेथ्सच्या पण डायरेक्शनने करेल, हे तुम्हाला कळून जाईल. म्हणजे पूर्व करत असताना पण पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्याचे टॉपिक आपल्याला कळतात, प्रश्न कसे आले ते पण कळतात. आणि सेकंड पेपरमध्ये जिथे विद्यार्थ्यांना खूप कमी गुण मिळतात तिथे आपण जास्तीत जास्त स्कोर मिळूयात. बाकी बॅचेस वगैरे तुम्हाला खाली माझा नंबर दिसत असेल, मोबाईल नंबर, त्याला व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर अशाच जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.